नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. यस9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. कोल्हापूर शहरात कळंबवाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करून येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याला आपले प्राधान्य राहील, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस बळकटी येण्यासाठी धरण परिसरात महापारेषणचे सबस्टेशन स्थापन करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, पाणीपुरवठा पुण्याच्या अनुषंगाने धरण क्षेत्रात महापारेषणचे सबस्टेशन होणे आवश्यक आहे. हे सबस्टेशन उभे करण्यासाठी MSEBला किती कालावधी लागेल याचीही विचारणा त्यांनी याप्रसंगी केली. वीज मंडळाने सबस्टेशनसाठी जागा फायनल करून त्याचा सुधारित आराखडा शासनाकडे पाठवावा. तसेच या सब स्टेशनसाठी धरण क्षेत्रातील जागा फायनल करून ती जागा उद्याच्या उद्या पाहून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. तर या सबस्टेशनसाठी वन विभागाची जागा न घेता जलसंपदा विभागाची जागा घेतल्यास ती योग्य होईल, असे मत मनपा आयुक्त राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी अनिकेत सावंत, श्री कांबळे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता अभिजित धमाले, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, महापारेषणच्या कार्य अभियंता स्मिता कुलकर्णी, मनपाचे उप अभियंता जयेश जाधव यांच्यासह वन, जलसंपदा आणि वीज मंडळाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महास्ट्राईड अंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 मधील जिल्हा विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीत 100% गुणांसह कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी त्यांच्या सहकार्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे जिल्ह्याला हे उल्लेखनीय यश प्राप्त झाले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी कोल्हापूर फर्स्टच्या वतीने जिल्हा प्रशासनाचा विशेष सन्मान करण्यात आला. कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांच्यासह संलग्न विविध संस्थांचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित होते. यावेळी तमाम कोल्हापूरकरांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या खांद्यावर प्रेमाची शाल घालून तसेच विशेष गौरवपत्र प्रदान करून त्यांच्या नेतृत्वाचा आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संपूर्ण राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याने विकसित महाराष्ट्र हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. हे पाऊल यापुढेही सदैव अग्रेसर राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी दिली. जिल्हा प्रशासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांना कोल्हापूर फर्स्टचा सदैव पाठिंबा राहील, असा विश्वास अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केला. भविष्यात कोल्हापूरच्या विकासाला अधिक गती मिळावी यासाठी कोल्हापूर फर्स्टच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र विकास परिषदेचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची राज्य सरकारनेही दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे अलीकडच्या काळात कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण बाबी मार्गी लावल्या आहेत. सर्किट बेंच, महालक्ष्मी, ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, IT पार्कची उभारणी, नवीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाची प्रक्रिया तसेच क्रिकेट स्टेडियमसाठी उपलब्ध झालेली जागा, या सर्व बाबी कोल्हापूरच्या भविष्यातील विकासाची नवी दारे खुली करणाऱ्या ठरणार आहेत. या कार्यक्रमास कोल्हापूर फर्स्ट संलग्न संस्था, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, उपाध्यक्ष भरत जाधव, सचिव रणजित जाधव, खजिनदार बदाम पाटील, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शामबाग, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे, जयदीप पाटील, सचिन मेनन, जितूभाई शाह आदी उपस्थित होते. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 16 कोल्हापूरच्या वतीने आयोजित 11वी आंतर कंपनी क्रीडा स्पर्धा 2026च्या सांगता समारंभ पीरवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. दिनांक 20 ते 23 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या स्पर्धांमध्ये फुटबॉल, हॉकी, कबड्डी, बास्केटबॉल, खो खो, हँडबॉल आणि व्हॉलीबॉलसह विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश होता. एकूण 150 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत D कंपनीने सर्वसाधारण विजेतेपदाची जनरल चॅम्पियनशिप पटकावली, तर C कंपनीने उपविजेता ठरली. D कंपनीला PSI शरद डोंगरे, चंद्रकांत कोळेकर आणि सूरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर C कंपनीला
पोलीस निरीक्षक विजय गोरट यांचे सहकार्य मिळाले. सांगता समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम समादेशक तथा पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कोल्हापूरची क्रीडा परंपरा गौरवशाली असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपल्या आवडीचा किमान एकतरी खेळ खेळला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात सहाय्यक समादेशक रवींद्र कांबळे, संजय कांबळे, अजय लिपारे, घनश्याम काकानी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. स्पर्धांचे नियोजन यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी लावण, विक्रम जोंग, दीपक मलाई आणि शीतल पवार यांनी विशेष मार्गदर्शन आणि योगदान दिले. या क्रीडा स्पर्धांमुळे पोलीस अधिकारी व अंमलदारांमध्ये संघभावना, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी स्पर्धात्मक वृत्ती वाढवण्यास मदत झाली. उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धांचा समारोप करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी आज कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ॲडव्होकेट नार्वेकर म्हणाले की राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे, तसेच चांगला पाऊस पडून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, परीट महादेव दिंडे, गणेश निर्लेकर, समित कदम, विजय जाधव आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने यशोदा AI उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला या विषयांवर क्षमता बांधणी कार्यशाळा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. यावेळी रहाटकर म्हणाल्या की AI ही भविष्याची नव्हे तर वर्तमानाची गरज आहे. महिलांनी AIचे ज्ञान आत्मसात करून शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात त्याचा योग्य वापर करावा. महिला उद्योजक व बचत गटांना डिजिटल मार्केटिंग, व्यवसाय वृद्धी आणि सर्जनशील कामासाठी AIचा मोठा फायदा होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. डिपकेफ, सायबर फसवणूक, बनावट खाती, आवाजाची नक्कल आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर यापासून महिलांनी सावध राहावे. AI वापरताना गोपनीयता आणि स्वतःची विचारशक्ती जपणे आवश्यक असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन यांनी AIच्या वाढत्या प्रभावासोबत सायबर सुरक्षेची गरज अधोरेखित केली. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी महिलांनी आत्मविश्वासाने तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे यांनी यशोदा AIच्या माध्यमातून विद्यार्थिनी, गृहिणी, उद्योजिका आणि प्रौढ महिलांच्या तर्फे AIचे ज्ञान पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. कार्यशाळेत स्मिता कासार, उन्मेष जोशी, दीपाली श्रीवास्तव आणि शिवम गर्ग यांनी AIचा दैनंदिन वापर, सायबर सुरक्षा, पॉश जनजागृती आणि डिजिटल मार्केटिंगवर मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने महिलांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. भव्य कावड यात्रेनंतर आयोजित जाहीर सभेत उपस्थित राहून शिवभक्त आणि नागरिकांशी संवाद साधला. हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, भक्तिमय वातावरण आणि विशेषतः मोठ्या संख्येने सहभागी झालेली युवा शक्ती हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. कावड यात्रेच्या माध्यमातून श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले. आधुनिक जीवनशैलीच्या काळातही युवा पिढी आपल्या धार्मिक परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेली असल्याचे या उत्सवातून दिसून आले. अशा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटक एकत्र येऊन आपुलकी व सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ होते. हजारो शिवभक्तांना भक्तीच्या धाग्यात जोडणारा हा भव्य उत्सव सातत्याने आयोजित केल्याबद्दल आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या युवा बांधवांचेही विशेष कौतुक करण्यात आले. दरम्यान नांदेड विमानतळावर महिला भगिनींनी राखी बांधून उत्साहात स्वागत केले. त्यांच्या प्रेमळ शुभेच्छांचा स्वीकार करून मनपूर्वक आभार मानले. यावेळी मंत्री आबिटकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, बाबूराव कदम, बालाजी कल्याणकर, सईद खान, आनंदराव जाधव, भाऊसाहेब चौधरी, साहेबराव कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या सदस्यांनी तसेच संस्कृती आर्टच्या
संस्थापक व अध्यक्ष डॉक्टर तेजस्विनी प्रभाकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईतील महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या भेटीदरम्यान वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य सेवा, सामाजिक बांधिलकी तसेच कला संस्कृतीच्या माध्यमातून समाज जागृती यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती पोहोचवण्याच्या उपक्रमांबाबतही विचार विनिमय करण्यात आला. एपीआयच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी विविध उपक्रम, ज्ञान विनिमय आणि आरोग्यविषयक जनजागृती केली जाते. त्याचबरोबर संस्कृती आर्टच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे. आरोग्य, सामाजिक विकास आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांना एकत्रितपणे पुढे नेण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत करून त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेतली. गांधीनगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रणीत भाजीपाला मार्केटमध्ये सुविधांच्या अभावांच्या मुद्द्यांवरून आज काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही मोजक्या व्यक्तींनी मार्केट बंदीची हाक देत भाजी विक्रेत्यांवर दबाव आणण्याचा आरोप करण्यात आला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आणि तत्कालीन सरपंच ऋतुताई लालवाणी यांच्या प्रयत्नातून गांधीनगर भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या काही वर्षात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना या मार्केटमधील विक्रेत्यांच्या प्रयत्नांसाठी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान काही व्यक्तींनी सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांवर दबाव आणून मार्केट बंद करण्याचे आवाहन केले. तसेच बंदमध्ये सहभागी न झाल्यास प्रत्येकी 1000 रुपये दंड आकारण्याचा इशारा दिल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मार्केटमध्ये धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर सर्व संबंधित भाजी विक्रेत्यांना सोबत घेऊन गांधीनगर ग्रामपंचायतीत बैठक घेण्यात आली. सरपंच पाटोळे, माजी सरपंच ऋतुताई लालवाणी, ग्रामपंचायत सदस्य आणि भाजी विक्रेत्यांच्या उपस्थितीत मार्केटमधील सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मार्केटमध्ये आवश्यक असलेल्या सुविधांबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे चर्चेतून सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर प्रस्तावित बंद तातडीने मागे घेण्यात आला. या बैठकीमुळे मार्केटमधील तणाव निवळला असून भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नांवर चर्चा आणि समन्वयातून मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला. विज्ञान, संशोधन, संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि संगीत, कला, संस्कृती, चित्रपट, सामाजिक कार्य आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 18 मान्यवरांना महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सर्वोत्तम नागरिक सन्मान 2026 प्रदान करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणाऱ्या आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे ज्ञान, संशोधन, सामाजिक बांधिलकी, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे. यावेळी राज्यपालांनी सन्मानार्थीचे अभिनंदन करताना त्यांच्या कार्याचे कौतुक केले. समाजाच्या विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो असे त्यांनी नमूद केले. सर्वोत्तम नागरिक सन्मान 2026च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव करत समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा देण्यात आली. आणि अशाच टॉप 9 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.